चनेरा मंडळात महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर माननीय तहसीलदार रोहा डॉक्टर किशोर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। दिनांक 10/4/26 रोजी रोहा तालुक्यातील चनेरा मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सदर शिबिराचे अध्यक्ष माननीय तहसीलदार रोहा डॉक्टर किशोर देशमुख असून या शिबिरात रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती उर्वशी वाडकर, चनेरा पंचकृषीतील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वितरण विभाग, पोलीस पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शासकीय विभाग प्रमुख, सर्व नायब तहसीलदार व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उपस्थित नागरिकांना माननीय तहसीलदार रोहा यांनी मार्गदर्शन केलं। नागरिकांनी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली, तसेच लाभही घेण्यात आला। नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमिसाइल सर्टिफिकेट, संजय गांधी योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना मंजुरी व सातबाराचे अन्य इतर दाखले वाटप करण्यात आले। सदरच्या शिबिराचे कार्यक्रम आयोजित करण्यात चनेरा मंडळ अधिकारी श्री प्रकाश मोकल यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनात सर्व तलाठी व सर्व कोतवाल यांनी ही शिबिर यशस्वी होण्यास खूप मेहनत घेतली। तेज मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शाहनवाज मुकादम रोहा। अपंग व्यक्तीला UDID कार्ड बंधनकारक आहे। काही लोकांचे आता होल्डवर ठेवलेलं आम्ही आता वाढीव तुम्हाला पगार दिला जाणार नाही, ते सुद्धा आपल्याला UDID कार्ड त्या जिल्हा शल्य चिकित्साकडे जाऊन रितसर ते UDID प्रमाणपत्र घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो वाढीव शासनाचा पगार आहे तो पगार आपल्या खात्यात जमा होणार आहे। संजय गांधीच्या संदर्भात मी आपल्याला आवाहन करेन की काही जर अद्यापही काही असे लाभार्थी असतील त्यापर्यंत आमच्या योजना पोहोचल्या नाही, संजय गांधीची योजना पोहोचून देण्याची जबाबदारी आपली आहे। आता आपल्यासमोर जास्त जरी संख्या नसेल तरी माझ्या माहितीप्रमाणे सरपंच मंडळ या ठिकाणी आलेलं आहे। सरपंच आला म्हणजे पूर्ण गाव आलं। आता बहुतेक सर्व गावाचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत। सरपंचाने प्रत्येक स्टॉलला जाऊन या विविध योजनेची माहिती घ्यायची। आता शासन बरंचसं बदलत चाललेलं आहे, बरंचसं ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक योजनेची माहिती घ्यायची आणि सरपंचांनी आपल्या गावात जाऊन जनजागृती करायची आहे। मी सर्व सरपंचांना, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, माझे मित्र उद्देश वाडकर आहेत, नाना आहेत, त्यांना विनंती करीन, आवाहन करेन की आपण प्रत्येक स्टॉलला जायचं, माहिती घ्यायची आणि ही माहिती आपण आपल्या मूळ लाभार्थ्यापर्यंत पोहोचायची आहे। आपण सुद्धा सर्वांनी या स्टॉलच्या ठिकाणी व्हिजिट करायची। नंतर या स्टॉलच्या अनुषंगाने जे काय आपण पात्रता निकषात बसत असेल तर आजच अर्ज करायचा किंवा माहिती घेऊन आपण भविष्यात त्या ठिकाणी अर्ज करायचा। मी आपल्या